नमस्कार मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या अर्जाची स्थिती आणि आपला हप्ता आला आहे की नाही हे स्टेप बाय स्टेप कसं तपासायचं याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे आणि तुम्ही घरी बसून मोबाईलवर ही प्रक्रिया सुरू करू शकता। सर्वात पहिली स्टेप म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुरू करा आणि गुगल क्रोम किंवा कोणताही ब्राउझर उघडा। त्यानंतर अधिकृत माझी लाडकी योजनेची वेबसाईट सर्च करा। वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला होम पेज दिसेल। तिथे अर्ज स्थिती, ॲप्लिकेशन स्टेटस किंवा अर्ज तपासा असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। दुसरी स्टेप म्हणजे तुमच्याकडून काही माहिती मागितली जाईल। साधारणपणे तुमचा अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक टाकण्यास सांगितले जाईल। इथे तुम्ही अर्ज करताना जो मोबाईल नंबर दिला आहे तोच नंबर टाका। जर OTP येत असेल तर तुमचा मोबाईलवर आलेला OTP टाकून पुढे जा। तिसरी स्टेप म्हणजे स्क्रीनवर तुमच्या अर्जाची संपूर्ण माहिती दिसेल। इथे तुम्हाला अर्ज मंजूर आहे की प्रलंबित आहे ते दिसेल। जर अप्रूव्ह किंवा मंजूर असे दिसत असेल तर तुमचा हप्ता मंजूर झाला आहे। जर पेंडिंग किंवा प्रलंबित असे दिसत असेल तर काही कागदपत्रे तपासणीसाठी असू शकतात। अशा वेळी जवळच्या सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधा। चौथी आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे तुमची ई-KYC पूर्ण आहे का ते तपासा। अनेक वेळा ई-KYC पूर्ण नसल्यामुळे हप्ता थांबतो। तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते नक्की तपासा। बँकेत जाऊन किंवा मोबाईल बँकिंग ॲपमध्ये DBT स्टेटस तपासू शकता। पाचवी स्टेप म्हणजे हप्ता खात्यात जमा झाला आहे का ते पाहण्यासाठी तुमच्या बँक मिनी स्टेटमेंट तपासा। तुमच्या मोबाईलवर SMS आला आहे का ते पहा। जर पैसे जमा झाले असतील तर DBT किंवा शासनाकडून आलेली नोंद दिसेल। जर अजूनही पैसे आले नसतील तर घाबरू नका, कधी कधी बँक प्रोसेसिंगमुळे थोडा उशीर होतो। अधिकृत अपडेट्स पहा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका। मित्रांनो, ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून तपासू शकता। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, तुमच्या ओळखीच्या बहिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच माहितीच्या सरकारी योजना अपडेटसाठी पुन्हा भेटूया। धन्यवाद।